शुभप्रभात. सर्वांना नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण वंदन करतो ब्रह्मचारिणी देवीचं. हातात जपमाळ आणि कमंडल असलेल्या या देवी म्हणजे शिस्त, संयम आणि साधना यांचा जिवंत प्रतीक आहे. त्यांच्या साधेपणात आणि नियमबद्धतेतून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात सुद्धा आपल्याला ही शिकवण उपयोगी पडते. जपमाळ म्हणजे सतत सावध राहण्याची सवय. जशी देवी अखंड साधना करतात, तसंच आपण सुद्धा रोजच्या जीवनात सायबर नियम पाळले पाहिजेत. कुठल्याही लिंकवर क्लिक करण्याआधी तपासा. फक्त अधिकृत ॲप्स आणि वेबसाईटवरच माहिती भरा आणि अनोळखी मेलपासून नेहमी सावध राहा. कमंडल म्हणजे शिस्तबद्धता आणि आत्मसंयम. आपण सोशल मीडियावर काय पोस्ट करतो, कोणती माहिती शेअर करतो हे नियंत्रण ठेवणं हाच खरा डिजिटल संयम आहे. तसंच OTP कोणालाही सांगायचं नाही हे लक्षात ठेवलं तर आपल्या सुरक्षेचं कमंडल कायम भरलेलं राहील. म्हणजेच ब्रह्मचारिणीच्या जपमाळ आणि कमंडलाने आपल्याला शिकवलंय, सायबर सुरक्षेतही साधना, शिस्त आणि संयम पाळल्याशिवाय खरी सुरक्षा मिळत नाही. मग चला, आजच्या या पावन दिवशी आपण शपथ घेऊ. आपण शिस्तबद्ध वापर करते राहू, संयमाने आणि सावधानतेने डिजिटल युगात वावरू आणि आपल्या माहितीसोबत कधीही खेळ करून देणार नाही. जय देवी ब्रह्मचारिणी आणि नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.